तर मित्रांनो, आज आहे 12 जानेवारी 2024 आणि प्रतीक भाऊ झोपेतून उठले आहेत. त्यांना थोडंसं खाजव येते आहे आणि काहीतरी जाणवतं आहे. तर ते आपण बँडेज खोलून बघूया, त्यांची ड्रेसिंग काही मध्ये अडचण आली आहे का. रामकुंडावरती काच लागली होती आणि आज त्याच रामकुंडावरती फार मोठा कार्यक्रम आहे 12 तारखेला. तर बघा, अशा पद्धतीने ड्रेसिंग आहे आणि त्यांची एक करंगळीला इंजुरी झाली होती. आता आपल्या लक्षात येईल जखम भरली आहे का. त्रास होत तर काढू नको. हां, पहिले चिकटपट्ट्या काढून घे मधल्या पट्टीतल्या. हो, ही बोट लांब करू का मी थोड्या वेळ. हां, हे काय मध्ये राहिला नाही, इथला मधला राहिला. तर मित्रांनो, थोडंसं चिटका चाटकी झालेली आहे या ठिकाणी आणि तिथं जरा मेजर टोला बसलेला आहे. तर आपण आता चिगरपट्टी थोडी फाडून बघूया. एवढं वरच्या नका घेऊन आधी. हो, आधी ह्या घ्या ना, लेअर वाईज. तर मी काही डॉक्टर नाही आहे, त्यामुळे थोडंसं मला आधी तू काय नको त्याला. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ते करंगळीला हात राहू द्या बरं का तिकडचं. देवाची आधारी. कसं वाटतंय प्रतीक भाई. दुखतंय का रे. उभा क्षण भरी त्याने मुक्तीचारी साधी. डॉक्टरांची कमाल होती. एवढ्या अडचणीच्या ठिकाणी त्यांनी बरोबर ड्रेसिंग केलं होतं, एकदम प्रॉपर. हो 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 हो. तर मित्रांनो, जखम बऱ्यापैकी सुकलेली दिसते आहे. करंगळी बघा काही ओली 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 करंगळी आहे. आपण जरा म्हाताऱ्या माणसाची करंगळी मला अजून पण स्पर्श होता नव्हता. तर अशा पद्धतीने हे खालून फाटलेलं आहे. दादा तिथं चीर आहे. दिसते आता चीर. इकडून पण थोडीशी आहे पण चिपकलेली नव्हती. इथं जरा जास्त आहे. झालं ना बघ. दुखतोय कमी झालं पहिलं. तर मित्रांनो, हे अशी दुखापत झाली आणि आता सलग 2-2 दिवसांनी ड्रेसिंग करायची आहे. जखम हळूहळू वाळेल. तर आमचे मित्र डॉक्टर जीवन देशमुख, तारांगण लहान मुलांचं हॉस्पिटल, घोडकेनगर, चांदवड, एकदम सुंदर असं काळजीपूर्वक ड्रेसिंग केलं प्रतीकचं. थोडंफार दुखलं त्याला, पण सगळ्या प्रकारचे औषधं लावून जखम एकदम स्वच्छ करून आणि सुंदर असं ड्रेसिंग केलं. तर ह्या वेळेला पाय पूर्ण बांधला नाही, फक्त करंगळी बांधलेली आहे. तर लवकरच प्रतीक बरा होईल. डॉक्टरांचे पण मनापासून आभार. तर मित्रांनो, काळजी घेत चला. दुखणं झाल्यावरती लवकर बरं होत नाही. भेटूया लवकरच आपण.